मी आयुष्यभर एक गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न केला. माणूस असमानता का निर्माण करतो? ज्याचा जन्म त्याच्या हातात नाही त्यावर श्रेष्ठत्वाचा हक्क कसा गाजवतो? मी स्वतः अनुभवलेल्या अपमानांनी मला कटू केलं नाही, त्यांनी मला शांत पण ठाम बनवलं. कारण राग हा क्षणिक असतो, पण विवेक हा दीर्घकाळ टिकतो. मी शिक्षणावर विश्वास ठेवला, कारण शिकलेला माणूस फक्त जग बदलत नाही, तो प्रथम स्वतःला ओळखतो. अंधश्रद्धा, भीती, पूर्वग्रह हे सर्व अज्ञानाच्या गर्भातून जन्मलेले असतात. संविधान लिहिताना माझ्या मनात एकच विचार होता, हा दस्तऐवज कमजोरांना शक्ती देईल का? कारण लोकशाही म्हणजे बहुसंख्यांचा दबाव नव्हे, लोकशाही म्हणजे सर्वांच्या हक्कांचे रक्षण. मी कधीही लोकांना माझ्यावर श्रद्धा ठेवायला सांगितली नाही. मी सांगितलं, माझ्या विचारांची परीक्षा घ्या. ते तुम्हाला योग्य मार्ग दाखवत असतील तरच त्यांना सांभाळा. कारण व्यक्ती बदलू शकतो, पण न्यायाची नीती बदलता येत नाही. आजही हा समाज माझ्या प्रश्नासमोर उभा आहे. तुम्ही माणसाला माणूस म्हणून पाहता की त्याला त्याच्या ओळखीने ओळखता? वर्ग, जात, धर्म आणि भाषा या सगळ्या भिंतींच्या विटा आहेत, आणि आपण त्याच भिंती उंच करत चाललोय. माझं कार्य मी पूर्ण करू शकलो नाही, कारण ते फक्त माझं कार्य नव्हतं, ते प्रत्येक विचारशील माणसाचं कार्य आहे. आणि म्हणून आज तुम्हाला मी एकच सांगतो, असमानतेविरुद्धची लढाई घोषणांनी नाही, तर आपल्या दैनंदिन वागणुकीने जिंकली जाते. मी केवळ एक नेता नाही, मी एक दिशा आहे असं समजा. पण तुम्ही ती दिशा स्वीकारणार का? प्रश्न साधा आहे, पण उत्तर धैर्य मागतं. आपण खरोखरच समानता जगवणार आहोत का?